दरम्यान महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस चांगलेच आक्रमक झाले। विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली। विधान परिषदेमध्ये बोलताना विरोधकांसह अंबादास दानवेंनी कोरटकर याचा मुद्दा लावून धरला आणि थेट मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलं। पंडित नेहरूंनी शिवरायांवर आक्षेपार्ह लिखाण केलं होतं। हिम्मत असेल तर त्यावर तुम्ही बोलणार का, असा प्रतिसवाल त्यांनी केला। तर कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, त्याच्यावर कारवाई होणार असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। आणि कोरटकर असेल किंवा कुणीही असो, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी कुणीही जर अपमानजनक बोलणार असतील तर ते खपून घेतलं जाणार नाही, असंही फडणवीसांनी यावेळी खडसावलं। कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही, सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। दरम्यान औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचं वक्तव्य करणारे अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं। अधिवेशन संपेपर्यंत ते निलंबित राहणार आहेत। तर सत्ताधारी पक्षाकडून आझमींचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता। त्यानंतर बहुमतानं हा प्रस्ताव संमत करण्यात आला। या ठरावावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला। परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे, गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे। अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी।